मगाशी जसं सांगितलं की 1982 मध्ये या स्पर्धांची सुरुवात ही मुंबईमध्येच झाली होती आणि त्यानंतर राज्यातल्या वेगवेगळ्या भागामध्ये स्पर्धा होते। यावेळी पुन्हा एकदा मुंबईलाच या स्पर्धेचं यजमानपद मिळालं आणि यजमान संघाने पुरुष आणि महिला या दोन्ही कॅटेगरीमध्ये उत्कृष्ट संघाचा अवॉर्ड या ठिकाणी प्राप्त केला। त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। यासोबत उपविजेत्या संघांचंही अभिनंदन करतो आणि वैयक्तिक क्रीडा प्रकारांमध्ये सांघिक क्रीडा प्रकारांमध्ये ज्या ज्या युनिट्स ला या ठिकाणी ट्रॉफी मिळाली, पारितोषिक मिळालं, त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। आमच्या समोर देखील 2 स्पर्धा झाल्या। 100 मीटर महिला या स्पर्धेमध्ये निकिता संदीप खताळ पुणे शहर आणि 100 मीटर पुरुष याच्यामध्ये कोल्हापूर परिक्षेत्राचे चैतन्य संतोष मरडे यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम प्रदर्शन करत नवीन रेकॉर्ड तयार करत या स्पर्धा जिंकल्या। त्यांचंही मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे आपलं जे जीवन आहे हे वेगवेगळ्या प्रकारच्या गुन्ह्यांचा पाठलाग करत, गुन्ह्यांची 2-2 हात करत, गुन्हेगारांचा पिच्छा पुरवत, प्रसंगी गुन्हेगाराच्या मागे धावत आपलं संपूर्ण आयुष्य हे आपण त्या ठिकाणी व्यतीत करत असतो, जनतेची सेवा करत असतो। पण अशा या सगळ्या आयुष्यामध्ये या क्रीडा स्पर्धा हे एक आपलं वेगळेपण जपून असतात, कारण या क्रीडांगणावर एकमेकांसोबत आपण स्पर्धा करत असतो आणि या स्पर्धेतनं आपला जो फिटनेस आहे, आपलं जे कौशल्य आहे, या सगळ्या गोष्टीची चुणूक ही आपण या क्रीडा स्पर्धांच्या माध्यमातून या ठिकाणी दाखवत असतो। मला अतिशय आनंद आहे की राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्येही आमच्या वेगवेगळ्या युनिट्सनी अतिशय उत्तम काम केलंय। अनेक मेडल्स आपण त्या ठिकाणी मिळवतो। नुकत्याच झालेल्या कमांडो स्पर्धेमध्येही स्नायपर गटामध्ये त्या ठिकाणी NSG सारख्या ज्या काही अतिशय प्रशिक्षित अशा प्रकारच्या जे युनिट मानले जातात, अशा सगळ्या युनिटला मागे टाकून आपल्या फोर्स वनने त्या ठिकाणी जे काही पुरस्कार तो मिळवला। एवढंच नाही तर आपल्या बँड पथकाने देखील त्या ठिकाणी वाद्यवृंद या क्षेत्रामध्ये पुरस्कार मिळवला आणि प्रत्येक राष्ट्रीय खेळामध्ये, पोलीस नॅशनल गेम्स मध्ये आपल्या महाराष्ट्राची कामगिरी ही आपल्या सगळ्यांमुळे अतिशय उज्ज्वल असते। आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राचा पोलीस फोर्स देशातल्या सर्वात मोठ्या पोलीस फोर्स पैकी एक आहे आणि मला या गोष्टीचा नेहमीच अभिमान आहे की देशामध्ये प्रोफेशनलिझमच्या बद्दल ज्यावेळेस बोललं जातं त्यावेळी सर्वाधिक प्रोफेशनल पोलीस फोर्स म्हणून महाराष्ट्राच्या पोलीस दलाकडे पाहिलं जातं। ही आपल्या सगळ्यांकरता अतिशय अभिमानाची बाब आहे आणि विशेषतः आधुनिकता आणि तंत्रज्ञान याचा उपयोग करणारं देखील आपलं पोलीस दल आहे आणि म्हणूनच आज ज्यावेळी आपण असं म्हणतो की महाराष्ट्र देशाचं औद्योगिक राजधानी म्हणून काम करते, त्यावेळी औद्योगिक राजधानी किंवा फायनान्शियल कॅपिटल, इंडस्ट्रियल कॅपिटल, कमर्शियल कॅपिटल हे याकरता होऊ शकतं की महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था उत्तम आहे। जिथे कायद्याचं राज्य असतं तिथेच समृद्धी येते आणि ते कायद्याचं राज्य टिकवण्याची जबाबदारी तुमची असते आणि म्हणूनच मी महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं
अतिशय मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही जे कार्य करता त्या कार्याचा आम्हाला अभिमान आहे. आपल्याला कल्पना आहे की आता पुढच्या काळामध्ये आपली आव्हानं देखील बदलत आहेत. आता स्ट्रीट क्राईम पेक्षाही सायबर क्राईम, इकॉनॉमिक ऑफेन्सेस, नार्कोटिक्स अशा प्रकारची आव्हानं आपल्या समोर तयार झाली आहेत. पण ज्या ज्यावेळी आव्हानं येतात त्या त्यावेळी आपल्या समोर छत्रपती शिवरायांचं उदाहरण आणि त्यांचं चरित्र असलं पाहिजे की कितीही विपरीत परिस्थिती आली तरी त्या विपरीत परिस्थितीवर मात करून ज्या प्रकारे छत्रपतींनी स्वराज्य निर्माण केलं तशाच प्रकारे स्वराज्य तर आहे पण सुराज्य निर्माण करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आहे. आणि त्या सुराज्याचा प्रमुख घटक म्हणून आमच्या पोलीस दलाला या ठिकाणी काम करायचं आहे आणि मला विश्वास आहे की ते कार्य तुम्ही निश्चितपणे कराल. आज खरं म्हणजे सूर्य देवतेचे देखील आपण आभार मानले पाहिजेत. याचं कारण गेले 7 दिवस तुम्ही खेळतात, ऊन भरपूर आहे. मी बघितलं दरवर्षी एप्रिलमध्येच आपण या स्पर्धा घेतो का? माझ्या लक्षात आलं 23 मध्ये, 24 मध्ये, फेब्रुवारी मार्च मध्ये आपण या स्पर्धा घेतल्या होत्या. पण यावर्षी मात्र अगदी एप्रिल महिना संपता संपता आपण या स्पर्धा घेतलेल्या आहेत. आणि कालचा दिवस तर असा होता की जगातल्या 100 जे काही त्या ठिकाणी शहरं होते अतिशय गरमी असलेले, त्या 100 गरम शहरांमध्ये 92 शहरं हे आपल्या भारतातले होते आणि त्यातले काही शहरं हे आपल्या महाराष्ट्रातले देखील होते. अशा परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये या स्पर्धा चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी संपन्न केल्याबद्दल होस्ट असलेल्या मुंबई पोलीसचं आणि याचं आयोजन करणारे जे काही आपले महाराष्ट्र पोलीसचे सगळे अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो की चांगल्या पद्धतीनं आपण ही स्पर्धा या ठिकाणी आयोजित केली. आणि तुलनेनं ऊन कमी असल्यामुळे देखील मला असं वाटतं की त्याचा एक फायदा झाला. कारण अलीकडच्या काळामध्ये आपल्या पोलीस भरतीमध्ये देखील या उन्हामुळे आपल्याला सकाळी नाहीतर संध्याकाळी आता भरती करता जे काही त्या ठिकाणी दौड वगैरे घ्यावी लागते ती करावी लागते. पण मला असं वाटतं की शेवटी आमचे जे खेळाडू आहेत ह्या खेळाडूंमध्ये इतकी ताकद आहे, इतकी शक्ती आहे की किती ऊन असलं तरी ते त्यांना थांबवू शकत नाही. आणि तेच प्रदर्शन आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा या निमित्ताने एवढंच म्हणेन की शेवटी कुठल्याही खेळामध्ये हारणं आणि जिंकणं हे तर असतंच, त्याचा आनंद देखील असतो. पण हारणं आणि जिंकणं याही पेक्षा महत्वाची असते खिलाडू वृत्ती. खेळामध्ये जो व्यक्ती निपुण असतो त्याला हारही पचवता येते आणि जिंकल्यानंतर त्या जिंकल्याचा किती अभिमान बाळगावा हे देखील त्याला त्या ठिकाणी समजत असतं. आणि म्हणून जो खेळाडू असतो तो जीवनामध्ये कुठल्याही क्षेत्रात गेला तरी त्याच्या खिलाडू वृत्तीमुळे त्या त्या क्षेत्रामध्ये तो उत्तम कार्य करू शकतो. आणि म्हणून मला विश्वास आहे काही लोक जिंकले, काही जिंकू शकले नाहीत, काहींनी अतिशय उत्तम एफर्ट केला, काही पहिले आले, काही दुसरे आले. या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्यांनी जी खिलाडू वृत्ती दाखवलेली आहे त्याबद्दल त्या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन. 36वी क्रीडा स्पर्धा 20 एप्रिल 2026 पासून सुरू झाली असून त्यामध्ये एकंदर 13 संघांनी भाग घेतला. एकंदर 18 क्रीडा प्रकारांमध्ये 2086 पुरुष खेळाडू आणि 885 पोलीस महिला खेळाडू अशा पोलीस दलातील 2931 खेळाडूंनी सहभाग घेतलेला आहे. या स्पर्धा अत्यंत उत्साहात खेळीमेळीच्या वातावरणात यशस्वीपणे पार पडल्याबद्दल मी स्पर्धेचे आयोजक पोलीस आयुक्त मुंबई शहर तसेच सर्व पोलीस अधिकारी, अंमलदार आणि सर्व खेळाडू, संघ व्यवस्थापक, पंचमंडळ आणि क्रीडाप्रेमी रसिकांना मनापासून धन्यवाद देतो. सन 2012 ते 2019 दरम्यान झालेल्या राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेत सतत 7 वेळा मुंबई पोलीस दलाने चॅम्पियनशिप जिंकली होती आणि एक विक्रम स्थापित केला होता. 36व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा या चुरशीच्या आणि रोमहर्षक अशा झालेल्या आहेत. स्वप्नांचे शहर असं नावलौकिक असलेल्या या नगरीतील प्रत्येक खेळाडू विजेता होण्याचं स्वप्न घेऊन आला असेल, परंतु स्पर्धा म्हणली की हार आणि जीत ही असतेच. जिंकणाऱ्यांचे मनापासून अभिनंदन.
आणि तितकंच महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक खेळाडू सहभाग घेणारा हा विजेता आहे किंवा विजेती आहे, कारण त्यांनी या स्पर्धा फक्त जिंकण्याकरता नसून संघभावना, आत्मविश्वास आणि परस्पर सन्मान वाढवण्यासाठी खेळले आहेत. कर्तव्य बजावत असताना देखील शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक सक्षमता टिकवून ठेवत आपण सर्वांनी जे प्रदर्शन केलं आहे ते कौतुकास पात्र आहे. 2025-26 या वर्षात पार पडलेल्या विविध अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धांमध्ये आपल्यापैकी उपस्थित काही खेळाडूंनी विशेष कामगिरी करून 8 सुवर्ण, 11 रजत आणि 18 कांस्य पदकं प्राप्त केली आहेत, हे इथे नमूद करणं महत्त्वाचं आहे. तसंच यावर्षी सुरू असलेल्या आणि आगामी काळात होणाऱ्या विविध अखिल भारतीय पोलीस स्पर्धांमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस दल चांगली कामगिरी करेल अशी मी आशा व्यक्त करतो. माननीय मुख्यमंत्र्यांनी सुरू करून दिलेल्या 69व्या अखिल भारतीय पोलीस कर्तव्य मेळावा 2025-26 नागपूरमध्ये पार पडला. या स्पर्धेमध्ये देखील महाराष्ट्र पोलीस दलाने 11 पदकांसह चांगली कामगिरी नोंदवली होती. आपला सगळ्यांना अपर पोलीस महासंचालक प्रशासन यांनी सांगितल्याप्रमाणे या वर्षीच्या स्पर्धेमध्ये एकंदर 7 नवीन विक्रम नोंदवले गेले आहेत आणि भविष्यात देखील आपल्या पोलीस दलातील खेळाडू अशीच भरीव कामगिरी करतील असा मला विश्वास आहे. श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 मुंबई आणि प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई. आमंत्रित करते श्री कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस महासंचालक फोर्स 1 मुंबई आणि प्रशिक्षण खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई.